म्हणतात ह्या चळवळीला की आंबेडकरी चळवळ म्हणजे भिंप्यांची चळवळ अशी भाषा तुच्छता आहे त्याच्यामध्ये, नीचपणा दाखवण्याची कोणती. हे सारं लक्षात घेतल्यानंतर बाबासाहेबांच्या चळवळीची अशी माती होणं आणि ती चळवळ अशा प्रकारे खालची मानवून निरुपयोग मानवून लोकांनी फेकून द्यावी अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणं हे फार धोक्याचं आहे. आणि ते व्हावं अशी त्या विरोधकांची इच्छा आहे, त्याप्रमाणे ते करतात. मग ते जर थांबवायचं असेल तर आपल्याला काही केलं पाहिजे की नाही? गप्प बसायचं? गप्प बसून चालणार. यांचं ऐकून देश विदेशातली माणसं सुद्धा बाबासाहेब चळवळीला तसंच कमी मानायला लागतील, कमी समजायला लागतील. आपण होऊन द्यायचं काय? म्हणून आपल्याला या परिस्थितीवरती इलाज केला पाहिजे, काहीतरी मार्ग शोधला. आणि तो मार्ग म्हणजे पुस्तक आहे. की आता इथून पुढे आपल्याला आंबेडकरी चळवळ हा शब्द वापरायचा नाही. बाबासाहेबांची चळवळ असंही म्हणायचं नाही. त्याऐवजी आपल्याला शब्द करायचा बोधिसत्व मिशन. आपण बाबासाहेबांना बोधिसत्व समजतो आणि ते खरं आहे. आधुनिक काळामधला तो एक चमत्कार आहे की बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे बोधिसत्वासारखं जीवन जगणं आणि त्यासारखं कार्य करून दाखवणं हे बाबासाहेबांच्या रूपानं सिद्ध झालेलं आहे. कोणाला त्याबद्दल शंका नाही. या एका माणसाच्या शब्दावर याच नागपुरामध्ये 7 लाख लोकांनी भिक्षा दिली. नुसत्या शब्दावर. तुला काही माहित नव्हतं. बुद्ध कोण, धम्म काय, संघ काय, या 7 लाख लोकांना काही माहित नव्हतं. मी 7 लाख म्हणतोय, लोकांच्या तोंडामध्ये 5 लाख बसलेले आहे, कारण पेपरमध्ये 5 लाख छापले. बाबासाहेबांनी नंतर वनी सिंहानं जे पत्र लिहिलं त्या पत्रात काय लिहिलं की पहिल्या दिवशी 3.5 लाख लोक आले. 3.5. दुसऱ्या दिवशी तितकेच लोक आले. मग बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे किती लोक झाले? 7 लाख. म्हणून मी 7 लाख म्हणतो, 5 लाख म्हणत नाही. ते एवढ्या लोकांनी बाबासाहेबांच्या केवळ शब्दावरती दीक्षा घेतलेली आहे. हे खरं आहे की खोटं आहे? आपण किती लोक ऐकतात? आपण सांगितल्याप्रमाणे किती लोक करतात? नाही करत. पण ज्याचा परिचय नाही, ज्याचं तोंड बघितलं नाही, ज्याच्याशी कधी भेटीगाठी झालेल्या नाही, अशा देशभर विखुरलेल्या लोकांच्या मधून लाखो लोकांनी एकत्रित येऊन बाबासाहेबांचा शब्द ऐकायचा आणि तो पाळायचा, ही काही साधी गोष्ट आहे का? ही एवढी एकच गोष्ट बाबासाहेब बोधिसत्व होते हे सिद्ध करण्याचा पुरावा आहे. आणि कोणाला आपण तो पुरावा ठासून सांगितला पाहिजे. जगात घडले कधी असं? इंग्लंडमध्ये घडलं की अमेरिकेत घडलं की जपानमध्ये घडलं की चीनमध्ये घडलं? आणि कोणत्या धर्मात घडलं दाखवून द्या. कुठेही घडलेलं नाही. तो चमत्कार फक्त भारतामध्ये झालेला आहे. हा चमत्कार वाढला पाहिजे आणि संपूर्ण देश त्या चमत्कारामध्ये समाविष्ट
समाविष्ट झाला पाहिजे अशी बाबासाहेबांची भावना होती. आणि म्हणून त्यांनी एक जीवित कार्य, सेवा कार्य अंगीकारलेलं होतं. सेवा कार्य अंगीकारलेलं होतं. कोणतं सेवा कार्य? मला मानव जातीचा उद्धार करायचा आहे. अस्पृश्य म्हणून, मागासवर्गीय म्हणून ज्यांना माणूस पण नाकारलेला आहे, त्या माणसांना माणूस पण द्यायचं आहे. आणि इतर माणसाबरोबर वाढण्यासाठी, त्यांच्या बरोबर जाण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यायची, ते उच्च पद मिळवून द्यायचं आहे, अशा प्रकारे त्यांना माणुसकी द्यायची. ही बाबासाहेब जे बाबासाहेबांना मानतात त्यांनी ही गोष्ट पहिली लक्षात ठेवायची की मला उत्तम माणूस बनायचंय, तर बाबासाहेबांनी तो मार्ग सांगितलेला आहे. आणि त्यांचं ऐकायचं असेल तर मला हा धडा स्वीकारला पाहिजे, उत्तम माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. आणि उत्तम माणूस बनायचं तर कसं बनायचं? बुद्धाच्या मार्गाने जाऊन, बौद्ध बनून. म्हणून बाबासाहेबांचे मिशन जे आहे ते मिशन मला अशा प्रकारे स्वतः करून, वागून प्रत्यक्ष दाखवायचं आहे. आणि ते लक्षात घेण्यासाठी म्हणून आपण ते एकत्रित आले. आजची परिस्थिती अशी आहे की बाबासाहेबांना मानणारा समाज जो आहे तो बाबासाहेबांचं ऐकण्यापासून जरा दूर हटलेला आहे. कळतं म्हणतो आपण, परंतु ओळख नाही अशी त्याची अवस्था झाली आहे. सांगितलंय बाबासाहेबांनी, आपण पुस्तकामध्ये वाचतो, अनेक सभामधून लोक ते त्या गोष्टी पुन्हा सांगत असतात. परंतु माणसं का कोणास ठाऊक ते ऐकून तिथेच सोडून देतात, प्रत्यक्ष ते करून पाहत नाही, आपल्या आचरणामध्ये उतरवत नाही. आणि आज असे दिवस आले आहेत की जर बाबासाहेबांचं ऐकलं नाही तर पुढे देशामध्ये आपल्या नशिबात काय येईल याचा भरोसा राहिलेला नाही. काळ उलट सांगायला लागलेला आहे. जी जाती व्यवस्था नष्ट करण्याचा बाबासाहेबांनी छक्क बांधला होता, ती जाती व्यवस्था पुन्हा डोक्यावर काढते आहे आणि पुन्हा त्याच प्रकारचं अन्याय अत्याचार करण्याचं सत्र चालवत आहे. ही वस्तुस्थिती आहे. जाती भेदामुळे आजही समाजामध्ये वैर निर्माण झालेला आहे आणि माणूस एक प्रकारची माणसासारखं वागण्याऐवजी दुश्मनासारखा वागायला. माणुसकीत प्रगती असते, दुश्मनीत फक्त अधोगती असते. म्हणून आज या दुश्मनीच्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांची अधोगती होण्याची वेळ आलेली आहे आणि तो फार मोठ्या धोक्याचा मामला आहे. कदाचित उद्या आपण नसू, परंतु आपली मुलं बाळ असणार आणि त्यांना ते सर्व दुःख भोगावं लागणार नाही. त्यांचा जर बचाव करायचा असेल तर आज आपल्याला बाबासाहेबांचं ऐकून योग्य ती तयारी केली पाहिजे. आणि बाबासाहेबांचंच ऐकायचं असं ठरवलं पाहिजे. आता इतरांचं ऐकून काही उपयोगाचं नाही. गेली 60-68 वर्ष इतरांचं ऐकलं आणि काय आपली अवस्था झाली आहे ती आपल्याला दिसतेच आहे. तर बाबासाहेबांचं ऐकायचं म्हणजे काय करायचं?
आणि आपण बाबासाहेबांचं ऐकत नाही म्हणजे काय करत नाही. तर पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली, जाती नष्ट करा, स्वतःची जात संपवा, स्वतःला कमी समजणं संपवा. तुम्ही इतरांच्या सारखी माणसं आहात आणि इतरांसारखं मानानं सन्मानानं इज्जत आबरूनं जगणार हे तुम्हाला अभिप्रेत आहे, ही तुमची योग्यता आहे, त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे, ही तुमची जरूरत आहे. म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं जातीमध्ये जे आपण नीच मानलेलं आहे ते थोकावून लावलं पाहिजे. आणि ते लावायचं असेल तर ज्या धर्मानं जात शिकवली, ज्या धर्मानं जाती जातीमध्ये द्वेष निर्माण केला, ज्या धर्मानं माणसाला एकमेकांमध्ये लढायला लावला, अन्याय अत्याचार करायला लावला, तो धर्म पहिला टाकून द्या, सोडून द्या. थोडक्यामध्ये हिंदू धर्म सोडून द्या. पण बाबासाहेबांना जाऊन आज 68 वर्ष झालेली असली तरी सुद्धा या देशामधल्या जाती मानणाऱ्या लोकांनी, खास करून मागासवर्गीयांनी बाबासाहेबांचं ऐकून हिंदू धर्म सोडला नाही, जुन्या आचरणाच्या पद्धती सोडल्या नाही, सणवार सोडले नाही, रीतिरिवाज सोडले नाहीत आणि आपापसामध्ये सुद्धा भेदाभेद करायचं सोडलं नाही. आता बौद्ध माणसं आपापसामध्ये भेदाभेद करतात का? जगात नाही कुठे करत, पण नागपुरात काय, भारतात करतात, पण मुंबई पुण्याला करत नाही. विदर्भात हमखास. मग इथे कोणी बौद्ध असतो, मग सारेच बौद्ध म्हणजे आपण एक, काही फरक नाही. पण नागपुरात तसं एक बौद्ध नसतात, त्यांच्यामध्ये कोणी 52 बौद्ध असतात, कोणी बारके बौद्ध असतात, कोणी लाडवण असतात. खरं आहे की खोटं आहे? लग्नाच्या वेळेस म्हणतो का नाही तो बौद्ध आहे ना, बाबा स्पष्ट नाही बौद्ध आहे, जमलं आमचं नाही. तो बौद्ध असून चालत नाही, तो आपल्यापैकी आहे का शोधासाठी केली जाते ना. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं भेदाभेद सोडा आणि बौद्ध बना. तर आम्ही बौद्ध तर बनलो, पण भेदाभेद सोडला का? हे वागणं चांगलं आहे तुम्हाला सांगा, हे वागणं इमानदारीचं आहे का मला सांगा, प्रामाणिकपणाचं आहे का? नाही. एक मनुष्य म्हणून आपल्याला ते लज्जास्पद आहे. मनुष्य म्हणून प्रामाणिक वागलं पाहिजे आणि तो प्रामाणिकपणा जर मी दाखवत असेल तर मनुष्य म्हणून मला ती किंमत नाही, मी खरंच नीच मनुष्य आहे. म्हणून आपल्याला पहिला प्रयत्न आज करायचा समाजामध्ये की सर्वांनी जाती मोडल्या पाहिजे. आता पुढे रामटे किंवा कुणी वैष्णव बौद्ध झाले तर ते नाव ऐकल्यावरती आपल्याला ते बौद्ध वाटतात का? नाव ऐकल्यावरती बौद्ध वाटतात का? नाही वाटत. म्हणून आपण नामांतर केलं नाही, म्हणून आपली जात टिकून राहिलेली आहे.
आणि नामांतर का केलं नाही तर आपण बुद्धाचा धम्मच प्रामाणिकपणे स्वीकारला नाही, धर्मांतर केलं नाही म्हणून नामांतर होतं. सारे जन्मानं बौद्ध म्हणतात. तर ही जी चूक आहे आपली, आणि ज्या चुकीमुळे आपलं जे काही भविष्यामध्ये नुकसान होणार आहे आणि आजही होत आहे, ते टाळण्यासाठी आपल्याला भारतामध्ये आता समाजामध्ये घराघरामध्ये लोकांना दीक्षा देण्याचा कार्यक्रम राबवला पाहिजे. जन्मानं बौद्ध म्हणणं बंद केलं पाहिजे. प्रत्येकाला समजावलं पाहिजे की जन्मानं कोणी बौद्ध होत नाही, ते चुकीचं आहे, तो ब्राह्मणी कावा आहे. बुद्धानं म्हटलं कर्मानं बौद्ध होतो, कार्यानं बौद्ध होतो, आचरणानं बौद्ध होतो. आणि मग ते आचरण करायचं असेल तर आपल्याला दीक्षा घेतली पाहिजे. हे पहिलं काम आपल्याला भारतामध्ये केलं पाहिजे. घराघरात दीक्षा झाली पाहिजे. 7-8 वर्षाची जी मुलं असतील त्यांना बुद्ध धर्म संघ समजावून दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करायला शिकवलं पाहिजे. जर त्यांना हे कळलं तर मुलांची बुद्धिमत्ता जी आहे ती स्वच्छ होते. जातीच्यामुळं, जातीच्या नावामुळं, जातीच्या प्रभावामुळं प्रत्येक माणसावरती एक दडपण येतं. त्या दडपणाला न्यूनगंड म्हणतात, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. की म्हणून स्वतःलाच कमी लेखायला लागतो, खालसा मानायला लागतो. मनुष्य मुळे समजत नाही, त्याचं नुकसान झालं, त्याचं मन बिघडलं, मन कमजोर झालं. म्हणून कोणाचंही मन कमजोर झालं तर तो नीट मनुष्य म्हणून आयुष्य जगू शकत नाही. त्याच्या बुद्धीचा मनावर तेवढा विकास होत नाही आणि सुखानं जगलं तर त्याला जमतच नाही. मग दीक्षा जर दिली तर जात मरते आणि त्या भावनेमुळे आपण जे स्वतःला कमी लेतो, अरे मी तर हरिजन आहे, मी तर भंगी आहे, मी तर अमुक आहे, ती भावना नष्ट होते आणि माणसाच्या मनामध्ये आत्मविश्वास जागतो. आज आपल्या सर्व समाजाला आत्मविश्वासाची गरज आहे. तर माणसाचं मन स्वच्छ होईल आणि तो मानाचं जीवन जगेल. म्हणून सर्वांनी पहिलं काम करायचं आहे की स्वतः दीक्षा घेतली नसेल तर धम्मदीक्षा घ्यायची, समजून शिकून. आणि 8-9 वर्षांची मुलं झाली असेल तर त्यापेक्षा मोठ्या मुलांना दीक्षा द्यायची. घरगुती कार्यक्रम करा, वस्तीत कार्यक्रम करा, नाही तर विहारात कार्यक्रम करा, पण 4 लोकांना बोलून कार्यक्रम कराच. त्या 4 लोकांच्या साक्षीने जेव्हा मुलं बौद्ध म्हणतात तेव्हा त्यांना वाटतं की मी आता बौद्ध आहे, मला मानानं जगायचा अधिकार मिळाला आहे, मी मानानं जगू शकतो अशी शिकवण मला मिळाली. आणि मग अशी मुलं जी आहे ती योग्य मार्गाला लागतात, बिघडत नाहीत, वाया जात नाहीत, आपल्या जीविताचं सार्थक करू शकतात. धम्मदीक्षेचे महत्व कृपया लक्षात घ्या. आणि हे कार्य करणं बाबासाहेबांच्या नावानं, म्हणून त्या मिशनचे आपण कार्यकर्ते बनतो. बाबासाहेबांच्या मिशनचे मिशनरी बनतो. दुसऱ्या भाषेमध्ये बाबासाहेबांच्या कार्याचे वारस बनतो. म्हणून धर्मांतर, नामांतर बाबासाहेबांच्या कार्याचं वारस बनण्याचा कार्यक्रम आहे. आणि आपल्याला तसं वारस बनण्यामध्ये अभिमान वाटला पाहिजे, सन्मान वाटला पाहिजे, मोठेपण वाटलं पाहिजे. तिसरी गोष्ट महत्वाची करायची आहे, उपवासाचं पालन करायचं प्रत्येक घरामध्ये.
उपवासाचं जर पालन जर घरामध्ये सुरू झालं तर घर सुधारेल. त्याचं प्रशिक्षण आपण शिबिरामध्ये घेतलेलं आहे. अनेकांना ते माहिती होतं, त्यांनाही तसं शिकवलं पाहिजे. उपवास स्वतः सुधारण्याचा, आपलं घर सुधारण्याचा आणि आपला समाज सुधारण्याचा अतिशय प्रभावी कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे आणि आपल्या सुधारणेला गतिमान केला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे आणि त्या निमित्तानं खास करून बाबासाहेबांनी ते रविवारी करायला सांगितलेलं आहे. म्हणून दर रविवारी आपण 1-2 तास का होईना आपण एकत्रित आलं पाहिजे. त्याला विहारात एकत्रित येणं म्हणतात बाबासाहेब, तसं म्हटलं नाही, विहारात एकत्रित या. तिथे आपला अनुभव सांगितला पाहिजे, दुसऱ्याचे अनुभव ऐकले पाहिजे, एकमेकाला प्रेरणा दिली पाहिजे, उत्साहित केलं पाहिजे, एकमेकांचे आभार मानले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मैत्री जी आहे ती वाढवली पाहिजे. आपापसातली बांधिलकी वाढवली पाहिजे, आपलेपणा वाढवला पाहिजे, ज्याला माणुसकी म्हणतात. आणि हे जर केलं तर समाजामध्ये सगळीकडे जबरदस्त आपुलकीची भावना निर्माण होते. परकेपणा संपतो, ओळखीचा असो तो नसो, आपल्याला तो मनुष्य आपल्याला वाटायला. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि आजच्या काळामध्ये तर फारच महत्वाची आहे. तर आता कुटुंब तुटली, न्यूक्लिअर फॅमिली झाल्या, माणसं एकमेकांपासून दुरावली आणि त्या एकाकीपणाचे अनेक दुःख आज माणसाला सहन करायला. म्हणून आपल्याला हा तिसरा महत्वाचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. चौथा महत्वाचा कार्यक्रम आहे पण संघाला नियमितपणे दान दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी 5% द्यायला सांगितले, 100तले 5 रुपये द्यायला सांगितले, 1000तले 50 द्यायला सांगितले, 10,000तले 500 द्यायला सांगितले, 1 लाखामधले 5,000 द्यायला सांगितले. धर्माच्या कार्यासाठी प्रामुख्याने संघाकडे ते द्यायचे. हे देणं गरजेचं आहे कारण समाजामधून आपल्याला संरक्षण मिळतं, समाजाच्या सहाय्याने आपल्याला सुरक्षा मिळते, समाजाच्या सहाय्याने आपल्या सार्वजनिक व्यवहारामधल्या अनेक अडीअडचणींचं निवारण होतं आणि समाजाच्या मदतीनं आपल्याला अनेक सोयी सुविधा लाभतात समाजामध्ये, ज्यामुळे आपलं व्यावहारिक जीवन सुखी होतं. आर्थिक प्रगती होते याच्याकडून समाजाची आणि ती आर्थिक प्रगती जी आहे ती करण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी उत्पन्नाचा 20वा भाग द्यायला सांगितलं. याचं एक मोठं प्रोजेक्ट आम्ही मुंबईत आता सुरू करतो आहोत. ते पुणे इथे नागपूरमध्ये सुरू होईल आणि त्यामध्ये जर आपला समाज अशा प्रकारे सहभागी झाला तर पारंपरिक अनेक महत्वाची कामं आपण घेणार आहोत. त्यामधली 3 महत्वाची कामं आहेत. आम्हाला मुख्य शाळा सुरू करायच्या आहेत. सरकारने आमची कोंडी केलेली आहे. सरकारी शाळा बंद करून शिक्षण नाकारलेलं आहे गोरगरिबांना. खाजगीकरणामध्ये भरपूर फी वाढवून गोरगरिबांना शिक्षण देणं अशक्य केलेलं आहे. हा परत ह्या सर्व लोकांना गरिबीमध्ये डांबण्याचा कार्यक्रम आहे, त्यांना लाचार बनवण्याचा कार्यक्रम आहे, त्यांना भिकारी बनवण्याचा कार्यक्रम आहे. कारण शिक्षण घेतलं नाही तर मनुष्य काय करणार? मोलमजुरीच करणार, तुम्हाला दुसरं काही करता येणार नाही. आणि आता मोलमजुरी सुद्धा मला तेवढी मिळत नाही.
मोठमोठी राक्षसी यंत्र निर्माण झालेली आहे. आणि त्या यंत्रांमुळे अनेक माणसांची कामं गेलेली आहेत. जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि त्यासाठी आपलं शिक्षण तुटू नये. आपल्या मुलाबाळांची ही फार मोठी शक्ती वाढण्याची बंद होणार आहे. ते बंद होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या पायावरती उभा राहिले पाहिजे. आपल्या शाळा चालवल्या पाहिजे. आणि आमच्या गरीब मुलाला फुकट शिकवू, त्याला मागासलेला राहू देणार नाही, त्याचं जीवन बरबाद होऊ देणार नाही. हे केव्हा होईल? जेव्हा आपण एकोप्यानं दमन करायला लागू तेव्हा, नाहीतर ते व्हायचं नाही. दुसऱ्याकडे जेव्हा आपण हाती घेतोय, रोजगार नाही, कामधंदा नाही, आपल्याला व्यापार केला पाहिजे, आपल्याला शेती केली पाहिजे, आपल्याला उद्योगधंदे हाती घेतले. पण एखादी फॅक्टरी करायला पैसे लागतात ना, कोणाकडे तेवढे? परंतु हजार लोक एकत्रित आले, त्याने हजार रुपये दिले तर भांडवल उभं राहतं की नाही? आणि त्यामधून आपल्याला काही लोकांना कामही देता येतं आणि ते उत्पादन जे आहे ते चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला समाजाला देता येतं. असे अनेक उद्योग आपल्याला निर्माण करावे लागतील, तेव्हा रोजगाराचा प्रश्न सुटेल. सरकारची अशी चाल आहे की लोकांना ते करू द्यायचं नाही, त्यांना गरिबीमध्ये डांबायचं आणि पुन्हा मोलमजुरीमध्ये अडकून टाकायचं. आपल्याला आपलं रक्षण केलं पाहिजे, दुसरा काही मार्ग नाही. तिसरं क्षेत्र शेतीचं आहे. त्या क्षेत्रामध्ये आपण खूप काही करू शकतो. माझ्या डोक्यामध्ये 100 योजना आहेत. 100 कार्य आपण हाती घेऊ शकतो. आणि सरकारलाच नाही, कोणालाही आपण तोंड देऊ शकतो. एवढी आर्थिक ताकद आपल्याला मजबूत केली पाहिजे. धर्मामुळे आमची बौद्धिक ताकद मजबूत होईल, आंतरिक शक्ती मजबूत होईल. आणि बाबासाहेबांच्या कल्पनेप्रमाणे 5% दान जर दिलं तर आम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ, सामाजिकदृष्ट्या मजबूत. कमीत कमी 5 कर्तव्य करायचीच, ती बांधिलकी पत्करायचीच, असा संकल्प प्रत्येक माणसानं केला पाहिजे. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकानं केला पाहिजे. प्रतिज्ञा केली पाहिजे की मला बाबासाहेबांच्या विचाराचा वारस बनायचा आहे, अधिकृत वारस. बुद्ध धर्मामध्ये अशी प्रथा आहे की जे भिक्षू होतात, ज्या भिक्षुणी होतात, बुद्धानं जसं केलं तसं करतात. घरदार होतात, निस्वार्थ जीवन जगायला लागतात आणि आपल्या स्वतःचा विकास करतात, गुणवत्तेचा विकास करतात. मग बुद्ध जसे जगले, जसे वागले, तसे हेही वागायला लागतात. बुद्धानं जे करायला सांगितलं ते हेही करायला लागतात. म्हणून भिक्षूंना बुद्धाचं पुत्र म्हटलं जातं. भिक्षू हा बुद्धाचा वारस आहे, अधिकृत वारस आहे आणि बुद्धाचा वारसा तो चालवतो, म्हणून त्याला बुद्ध पुत्र म्हणतात. कारण मुलं चालवतात आपला वारसा, त्याप्रमाणे हा बुद्धाचा पुत्र आहे, तो बुद्धाचा वारसा चालवतो. त्याला पाली भाषेमध्ये म्हणतात साख्य पुत्र.
प्रत्येक भिक्षू बुद्धाचा वारसा चालवतो, त्यांच्यासारखी जीवन पद्धती स्वीकारून आणि त्यांनी जे शिकवलं आहे ते करीत करीत तो जीवन जगतो आणि वारसा चालवतो. म्हणून त्याला साक्यपुत्र म्हणतात, बुद्धपुत्र म्हणतात. प्रत्येक भिक्षूने त्याच बुद्धाचा तसाच वारसा चालवतात, घरदार सोडून बुद्धासारखं बनवून आणि बुद्धानं जे सांगितलं ते करत करत ते सुद्धा बुद्धाचा वारसा चालवतात, अधिकृत वारसा. म्हणून भिक्षुणींना बुद्ध कन्या म्हटलं जातं. बुद्ध कन्या अधिकृत कन्या आहे, अधिकृत वारस आहे. आणि पाली भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं साक्यधीता. पाली शब्द आहे साक्यधीता. तर ज्याप्रमाणे भिक्षू आणि भिक्षुनी बुद्धाचं वारस बनतात आणि त्यांच्या विचाराचा, त्यांच्या आचाराचा वारसा चालवतात, त्याप्रमाणे आज आपल्या सर्वांना बाबासाहेबांचा वारसा स्वीकारता आला पाहिजे आणि तो चालवता आला पाहिजे. प्रश्न आपल्या पुढे आहे, आपण बाबासाहेबांच्या विचाराचं वारस बनायचं का नाही? काय होतं आपल्याला? बाबासाहेबांच्या विचाराचं वारस बनलं पाहिजे का नाही बनायचं? ह्या बाबासाहेबांनी आपल्याला या परिस्थितीमध्ये आणलं, इतका आमचा विकास घडवून आणला, इतका आमचा उद्धार केला, त्यांचा वारसा चालवणं आपण प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्याला तो वारसा चालवायचा की नाही. सर्वांनी तो वारसा चालवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे की होय आम्हाला तो वारसा चालवायचा. आम्ही बाबासाहेबांचे औरस पुत्र आहोत, आम्ही बाबासाहेबांची औरस कन्या आहे विचारांची, आणि त्या विचारांचा वारसा चालवणं अधिकृतपणे हा आमचा हक्क आहे. आणि तो हक्क आम्ही देतो बसवला. म्हणून आपल्याला फार महत्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे बाबासाहेबांचं वारस बनून, त्यांच्या विचाराचं वारस बनून, त्यांच्या बोधिसत्व मिशनचं मिशनरी बनायचं आहे. प्रत्येक मनुष्य मिशनरी झाला पाहिजे बाबासाहेबांच्या कार्याचा. त्या बाबासाहेबांच्या कार्याला आपण बोधिसत्व मिशन म्हणायचं आहे. आणि हे बोधिसत्व मिशन सर्व मानवजातीच्या उद्धाराचं मिशन असल्यामुळं देश विदेशामध्ये सुद्धा त्याला मान्यता आहे. आणि बाबासाहेबांना आज लोक त्याप्रमाणे मानतात. ही गोष्ट आपण थोडीशी लक्षात घ्या. जर आपण हा वारसा अशा प्रकारे शिकायला, तर जगामधली माणुसकीला मानणारी ही सारी माणसं आमचे मित्र बनतील, आमचे बंधू बनतील, आपले बनतील. आणि आपलेपणाची ताकद जी आहे ती आमच्या विकासासाठी सहाय्यक होईल. तर बाबासाहेबांची योग्यता जगही मानतं, त्यांना कळलं. पण आपल्याकडे बाबासाहेबांचे विरोधक फार असल्यामुळं ते लोकांचा बुद्धिभेद करतात, गैरसमज पसरवतात, खोटा खोटा प्रचार करतात आणि बाबासाहेबांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला खास पाऊल उचललं पाहिजे. आता अमेरिकेचे लोक बाबासाहेबांना काय काय महत्व देतात? पहिली गोष्ट, अमेरिकेचे लोक बाबासाहेब म्हणतात सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. काय केलं बाबासाहेबांनी त्या अमेरिकन लोकांच्यासाठी? केलं का काही? आई शब्द बोलले नाहीत त्यांच्या कल्याणाचा किंवा त्याच्या वाईटाचा. त्यांना किंमत होती. माणुसकीचं कार्य आहे ते. आणि हे
हे पहिले स्वीकारलं पाहिजे. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना अशा प्रकारे स्वीकारलं आणि त्याला नाव काय दिलं, सिम्बॉल ऑफ नॉलेज. इतकंच नाही तर कोलोराडो मध्ये आणि कॅनडा आणि ब्रिटिश कोलंबियामध्ये बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा जन्मदिवस जो आहे तो आंबेडकर इक्वालिटी डे म्हणून मानायला सुरुवात केली. युनो तर्फे सुद्धा बाबासाहेबांना मानवंदना दिली गेली आणि युनो मध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. अमेरिकेच्या लोकांनी अंतराळ संशोधन केंद्राने एक नवा तारा शोधून काढला, स्टार. त्या नव्या ताऱ्याला, त्या स्टारला त्यांनी आंबेडकर स्टार असं नाव दिलं. मानतात ना बाबासाहेब, किती मानतात ते पहा. इतकंच नाही तर देश विदेशामध्ये नाना प्रकारे लोक बाबासाहेबांचं असं कौतुक करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. व्हिएतनाम, इंग्लंड, अमेरिका, जपान, आफ्रिका या देशामध्ये बाबासाहेबांचे पुतळे बसवले जातात. काय करत आहे त्यांनी, त्याच्यासाठी काही नाही. बाबासाहेब आधुनिक जगामधले माणुसकीचे अधिकृत नेते आहेत आणि त्या माणुसकीची जगाला गरज आहे. म्हणून बाबासाहेबांचे लोक पूजा करतात. आता अलीकडे जी माहिती निर्माण झालेली आहे ती अशी की चीन मध्ये बाबासाहेबांचा सर्वात मोठा पुतळा म्हणजे 450 फूट उंचीचा पुतळा बसवला जातो. माहिती का मग, 450 फूट उंचीचा जगातला सर्वात मोठा पुतळा बसवला जातो. म्हणून आपण लक्षात घ्यायचं की बाबासाहेबांचं मिशन, त्यांचं कार्य हे जगात मान्य झालेलं आहे. जगातले लोक ते स्वीकारतात आणि त्या कार्याला उचलून धरतात. आपण त्याप्रमाणे जर नीट जगलो, बाबासाहेबांचे वारस म्हणून जगायला लागलो तर ह्या साऱ्या जगातल्या लोकांचा आपल्याला साथ मिळेल की नाही, सहाय्य मिळेल की नाही, आपल्या पाठीशी लोक उभे राहतील की नाही, जरूर उभे. आणि त्यांच्या सहाय्याने आपल्याला अनेक प्रकारची प्रगती जी करता येऊ शकते. धम्मदीक्षेच्या वेळी बाबासाहेबांच्या डोक्यात हा विचार होता की या देशामध्ये जातीवाद्यांनी किती जरी अत्याचार केला तर माझा समाज चांगला बौद्ध झाला तर जगातले बौद्ध माझ्या समाजाच्या पाठीशी उभे राहतील आणि या अन्याय करणाऱ्यांना गप्प करतील. हे झालं पाहिजे इथे आणि हे होऊ नये. म्हणून जातीवादी धर्मांतराच्या विरोधाचा कायदा करतात, धर्मांतरावरती बंदी घालतात आणि धर्मांतर करतील त्यांना छळतात. थोडंसं लक्षात घ्या, ही लढाई साधी नाही, फार महत्वाची आहे. काही करून आपण धर्मांतर केलंच पाहिजे, नामांतर केलंच पाहिजे, बौद्ध बनलंच पाहिजे. आणि ह्या आपल्या एकोप्याच्या ताकदीनं जगातली सारी माणुसकीला मानणारी माणसं आमच्या पाठीशी उभी केली पाहिजे. हे बाबासाहेबांचं मिशन आहे आणि अशा प्रकारे आपण बाबासाहेबांचं मिशनरी बनू शकतो. मग शाक्य पुत्र आणि शाक्य धिता ज्याप्रमाणे बनतात त्याप्रमाणे आपण काही विधी करायचा का? भीमपुत्र बनण्यासाठी, भीमकन्या बनण्यासाठी जरूर विधी करायचा आहे. तो विधी आहे ही 5 तत्व स्वीकारायची, ती प्रतिज्ञा करायची की मी बाबासाहेबांचा वारस पुत्र बनणार आहे
आणि तो बनण्यासाठी मी 5 कार्य करण्याची जबाबदारी घेतो आहे. आणि मग त्याला आपण भीमपत्र म्हणून जाहीर करणार, पण मराठी शब्द नाही वापरणार. त्यासाठी परत पाली शब्द वापरणार आहे. आणि तो पाली शब्द आहे बोधिसत्व तनय. बोधिसत्व तनय म्हणून भारतातल्या प्रत्येक पुरुषानं बाबासाहेबांच्या विचारांचं वारस बनलं पाहिजे. बोधिसत्व तनय म्हणून दीक्षा घेतली पाहिजे. आणि 5 कर्तव्य जे बाबासाहेबांनी दिलेली आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी झटलं पाहिजे. प्रत्येक महिलेनं सुद्धा तेच केलं पाहिजे. बोधिसत्व कन्या बनलं पाहिजे. आणि म्हणून त्या बोधिसत्व कन्याचं पाली नाव आहे बोधिसत्व तनया. बोधिसत्व तनया. आणि असे बोधिसत्व तनय आणि बोधिसत्व तनया गावागावामध्ये घराघरामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं ते एकत्रित येतील तेव्हा पांढरी शुभ्र वस्त्र घालून त्यांनी आलं पाहिजे. आणि आपल्या छातीवरती दिमाखाना बोधिसत्व तनय बोधिसत्व तनया असे बॅच लावले पाहिजे. कोणी ओळखी पाहिजे तर नाही, पण अशा ठिकाणी तुम्ही गेलात आणि तुमच्या हा बॅचकडे लोकांनी बघितलं तर तिथल्या बोधिसत्व तनयानं बोधिसत्व तनयनं तुम्हाला लागलीच साथ दिली पाहिजे, मदत केली पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. काही लक्षात आहे आपल्याला? ही सामाजिक ताकद आहे. कुठल्या गावात गेलं तर आपल्याला फरक वाटता कामा नाही. अरे कुणी ओळखी पाहिजे नाही, अजिबात वाटता कामा नाही. कुठल्या गावात गेलं तर आपला खाते असले पाहिजे की तिथे कोणी ना कोणी बोधिसत्व तनय असणार आहे. कोणी ना कोणी बोधिसत्व तनय असणार आहे. माझं स्वागतच होईल, माझी व्यवस्था करतील, माझं नाना प्रकारे मदत करतील, मला एकाकी पडू देणार नाही आणि माझी आभार होणार नाही. हे लक्षात येतं? याला म्हणतात ऐक्य, सामाजिक ऐक्य. प्रत्येक माणसाला दुसरा प्रत्येक मनुष्य आपला भाऊ वाटतो, आपली बहीण वाटते आणि बंधुत्वाचं नातं वाढतं. त्याला बुद्धानं म्हटलंय मैत्री, मेत्ता भावना, प्रॅक्टिकल प्रत्यक्ष कृतीनं केली जाणारी. नुसतं विहारात बसला आणि अर्धा तास ध्यान करत बसला सर्व सुखी होत काही उपयोगाचं नाही. प्रत्यक्ष झालं पाहिजे ते. आणि प्रत्यक्ष घडवण्यासाठी म्हणून आपल्याला बोधिसत्व तनय आणि बोधिसत्व तनयाची दीक्षा घेतली पाहिजे. तर हा सर्व कार्यक्रम या पुस्तकामध्ये आपण नोंदलेला आहे, लिहिलेला आहे. ते आपण वाचा आणि त्याप्रमाणे आपल्याला भारतामध्ये मोठी चळवळ सुरू करायची आहे. चळवळ आहे भारतीय बौद्ध एक संघ बनवण्याचा आणि सुसंघटित समाज घडवण्याचा. बौद्ध समाजाचं एकच मत असलं पाहिजे, एक विचार असला पाहिजे, एक आचार असला पाहिजे. म्हणून आपला एक विचार आणि एक आचार जर घडायचा असेल तर आपल्याला बोधिसत्वाचा वारसा स्वीकारला पाहिजे आणि त्यांचा अधिकृत वारस बनला पाहिजे. ही आज आपल्या कार्यक्रमाची सर्वात महत्वाची भूमिका आहे.
बोधिसत्व तनय बनायचं की नाही, बाबासाहेबांचं वारस बनायचं की नाही, यावरती आपण विचार करा, नावांची नोंद करा. पुढच्या वेळेस आल्यानंतर मी आपल्याला दीक्षा देईन. वस्ती वस्तीमध्ये एक जीव झाली पाहिजे. तुझं माझंही भांडण नाही, हमरबदूती यायचंच नाही, विरोध करायचाच नाही, एक म्हणजे एक. आणि त्याची आज या देशामध्ये फार गरज आहे. आणि हे मिशन जे आहे ते या पद्धतीने जर चालवलं तरच या देशामध्ये सुधारणा होतील, काही परिणाम होईल, काही चांगलं घडून येईल. नाहीतर काय वाईट होईल याचा काही आपल्याला अंदाज सांगता येत नाही. गोष्ट आपल्या लक्षात आली. तर हा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला राबवायचा आणि हा 5 सूत्री कार्यक्रम याही पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि ह्या पुस्तकामध्ये खास करून दिलेलं आहे. हे आपलं भविष्य घडवणारं मार्गदर्शक पुस्तक आहे, आपलं जीवन घडवणारं मार्गदर्शक पुस्तक आहे. आणि त्यामध्ये मी माझं लिहिलेलं नाही, जे बाबासाहेबांनी सांगितलं तेच लिहिलेलं आहे. बाबासाहेबांच्या शब्दामध्ये प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे. उदाहरणार्थ बाबासाहेबांचे काय म्हटलं बा, तुम्ही बौद्ध झालात तर तुम्हाला बांधव म्हणून मानणारे या जगात काही लोक लाभतील. आज आमच्या देशात जो अन्याय होत आहे त्याने आम्ही विव्हळत आहोत, परंतु त्याला सहानुभूतीची साथ कुठेतरी मिळत आहे का? नाही. कारण अन्याय करणारे सर्व हिंदू आहे व त्यांच्या शब्दाप्रमाणे येथील राजतंत्र हलत आहे. तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्ध धर्मीय तुम्हाला बंधू मानतील व तुमच्या दुःखाच्या हाकेला ते ओढ दिल्याशिवाय राहणार नाही. याचा आपल्याला फायदा घ्यायचा की नाही, याची गरज आहे की नाही. मी जागतिक परिषदेमध्ये जेव्हा जातो, मागच्या वेळेस मी 2018 मध्ये थायलंडमध्ये होतो आणि तिथे राज्याभिषेक समारंभाचा एक प्रतिकात्मक कार्यक्रम एका विहारामध्ये होता. तर त्यांनी मला सुद्धा भारताचे प्रतिनिधी म्हणून बोलावलं. तो कार्यक्रम संपल्यावरती मला तिथे एक चीनी मनुष्य भेटला. मेन मॅन चायना मधला, मुख्य चीन मधला एक भिक्षू भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावरती त्याने मला काय म्हटलं, भारतातल्या बौद्धांच्या मदतीसाठी मी काही करू इच्छितो, तुम्ही मला सांगा मी काय मदत करू. मी काही बोललो नाही. मग त्यानं मला विचारलं, तुमच्याकडे कोणाची थोडीफार फॅक्टरी आहे का, एखादं वर्कशॉप आहे का? म्हटलं आहे. तर मी तुम्हाला तांत्रिक ज्ञान देतो आणि त्या तंत्रज्ञानावरती तुम्ही फॅक्टरी उभी करा. किती मोठी मदत आहे. पण ती मदत घेण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का? आपला पदर फाटलेला, एकही वर्कशॉप नाही, एकही छोटासा कारखाना नाही, त्याला मी कसा हा म्हणायचा? काही लक्षात येत ना. म्हणून ह्या जाहीरपणे सांगण्याच्या गोष्टी नाही, फक्त सॅम्पल म्हणून तुम्हाला सांगितलेली ही गोष्ट, यापेक्षा आधी काही सांगणार नाही. परंतु जर आपण अशा प्रकारे स्वतःची तयारी केली
तर जग आपल्या पाठीशी उभं आहे. आज भारतामध्ये वस्तीमध्ये तुझं माझं आहे. किती मंडळ आहेत आम्हालाच कळत नाही. जितकी मंडळं तितकी फाटाफूट, जितकी मंडळं तितकी दुश्मनी, जितकी मंडळी तितकं तुझं माझं, याच्या वरचढ त्याच्या वरचढ. काही लक्षात आपल्याला ही मंडळ काही कामाची नाही. उलट त्यांनी समाजाला तोडलं आहे, तुकड्या तुकड्यामध्ये वाटलेलं आहे, बटवारा केलेला आहे. हा बटवारा जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपल्याला आज बाबासाहेबांचंच ऐकलं पाहिजे आणि बोधिसत्व मिशनचं अधिकृत वारस बनला पाहिजे. आणि तो वारस बनण्याचा कार्यक्रम म्हणजे बोधिसत्व तनया बनणं. लक्षात आपल्याकडे बनायचं की नाही यासाठी फार डोकं वापरू नका. बनलंच पाहिजे, ही काळाची गरज आहे. काळ आपल्याला सोडत नाही, वेळ आपल्याला सोडत नाही. आणि योग्य वेळी योग्य काळी जे करायचं तर जर केलं नाही तर माणूस उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आज ती वेळ आलेली आहे उद्ध्वस्त होण्याची. जर आपण आता हे केलं नाही, संधी नाही आपल्याला, वाईट होणारच, बचाव नाही व्हायचा. म्हणून तर बेफिकीर राहून चालणार नाही, निष्ठेनं पुढे आलं पाहिजे. सूत्र नंबर 1 दीक्षा, सूत्र नंबर 2 नामांतर, सूत्र नंबर 3 उपोषणाचं पालन घरातल्या सर्व लोकांनी केलं पाहिजे. सूत्र नंबर 4 विहारात एकत्रित येणं. सूत्र नंबर 5 संघाला 5% दान देणं. पण संघ खऱ्या अर्थानं संघ जीवन जगणारा पाहिजे, डुप्लिकेट नको. आणि म्हणून आम्ही योजना केलेली आहे पुणे मुंबईला संघाचं प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे. त्या प्रतिष्ठानचं नाव आहे बोधिसत्व प्रतिष्ठान, सद्धम्म प्रतिष्ठान. बोधिसत्व हा नाव मिळालं नाही म्हणून सद्धम्म नाव दिलं. सद्धम्म प्रतिष्ठान असं त्याचं नाव आहे. आणि या प्रतिष्ठानला लोकांनी दान द्यावं, जिथे असो तिथून द्यावं. आता ऑनलाईन दान वगैरे देता येतं, आता काही तशी अडचण नाही. आणि त्या प्रतिष्ठानचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. नवीन कायद्याप्रमाणे प्रतिष्ठानचे जे डायरेक्टर आहेत त्यांना मानधन घेता येत नाही. पगार तर नाहीच, मानधन सुद्धा नाही. इतकंच नाही तर प्रतिष्ठानच्या सोयी सवलती सुद्धा वापरायच्या नाहीत. प्रतिष्ठानच्या खर्चानं चहा सुद्धा प्यायचा नाही. तुम्हाला कोणाला बनायचं का डायरेक्टर? पुढची आणखी भानगड ऐकून या. एवढंच कमी जास्त झालं तर डायरेक्टरला अटक, आणि कमीत कमी 1 महिना कोठडी, आणि दंड किती? कमीत कमी दंड 10 लाख.
आहे कोणाची हिंमत भ्रष्टाचार करण्याची? आहे कोणाची हिंमत समाजाच्या पैशाचा दुरुपयोग करण्याची? आणि ज्या कारणासाठी प्रतिष्ठान काम करणार आहे तेच काम केलं पाहिजे. भलत सत्त करता येत नाही. आमचं प्रतिष्ठान आहे, लोकांनी वर्गणी दिलेली आहे, आम्ही रॅली काढू, नाही चालायचं. तुमच्या ध्येय उद्दिष्टात दिले का रॅली काढू म्हणून? नाही ना. नाही. आम्ही नाचगाणं ठेवू, कव्वाली ठेवू, नाही चालायचं. कारण ज्यामुळं समाजाची सेवा होईल तेच काम तुम्हाला करावं लागतं. जे समाजाच्या सेवेची त्याच्या उपयोगाचं नसतं ते कार्य तुम्हाला करता येत नाही. काही लक्षात आलं आपल्याला? म्हणजे तिथे एक पैशाची सुद्धा अफरातफर होण्याची शक्यता नाही. एक पैसा सुद्धा गैरमार्गाने वापरण्याची शक्यता नाही. तुम्हाला सामाजिक कल्याणासाठीच ते सारं करावं लागतं. आणि कायद्याने जे जबाबदार आहे, डायरेक्टर्स आहेत, त्यांना माफी नाही. पोलिसांना बोलावं लागत नाही, पोलिसांकडे तक्रार करावी लागत नाही. तुमचे ऑडिटेड अकाउंट तुम्ही कमिशनरला सादर केले, तुमचा रिपोर्ट कार्याचा कमिशनरला सादर केला आणि ते कमिशनर वाटलं आणि तुमच्या ध्येय उद्दिष्टाच्या विरोधात काही दिसलं किंवा अकाउंट्स मध्ये कमी जास्त दिसलं तर ताबडतोब डायरेक्टर लोकांना अटक. पोलिसांची गरज नाही, कमिशनरचा हुकूम. आणि कमिशनरच दंड देणार, कोर्टातही उभं राहावं लागत नाही. अशा प्रकारचं प्रतिष्ठान आम्ही स्थापन केलेलं आहे. त्यामध्ये मी स्वतः डायरेक्टर आहे, दुसरा आमचा मुंबईचा कार्यकर्ता डायरेक्टर आहे, एक महिला डायरेक्टर आहे आणि आता आपल्याला नागपूर मधून एक डायरेक्टर घ्यायचं आहे. कोणाची तयारी? बिनपगारी. हे काम कसं आहे? बिनपगारी. आणि काही कमी जास्त झालं तर तुरुंगाची कोठडी. आधीमध्ये काही जागाच नाही कोणाला. आणि या कायद्याप्रमाणे खरंच समाजाला स्वच्छ कार्य लाभेल. भ्रष्टाचार होणार नाही, फसवणूक होणार नाही, नाबारी होणार नाही, याची आता गॅरंटी निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही त्या कायद्याखाली फाउंडेशन रजिस्टर केलं. आणि लोकांना आव्हान असं आहे की त्यांनी आपल्या उत्पन्नाचा 20वा भाग म्हणजे 100 5 रुपये त्या अकाउंटवरती टाकावे. अकाउंट तर मी मुंबईला गेल्यानंतर उघडणार आहे, अजून अकाउंट काही उघडलेलं नाही, फक्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि मग त्या निधीचा वापर आपल्याला विकासासाठी जितका अधिक निधी येईल तितका अधिक काम आपण करू शकतो. स्वच्छ आणि नीटनेटकं. मला पुण्यामध्ये जेव्हा रजिस्ट्रेशनला मी कागदपत्र दिले, मी स्वतः दिलंय सारं. ते उद्दिष्ट मी स्वतः लिहिलेली आहे. आणि ती जेव्हा लोकांना दाखवले म्हटलं तर कोण डायरेक्टर होण्याला तयार आहे? कोणी तयार नाही. कार्यकर्त्यावर तुम्ही डायरेक्टर नाही, काही समजायचं नाही. दुसऱ्या एका डॉक्टर असणाऱ्या प्राध्यापकाला विनंती केली, साहेब तुम्ही डायरेक्टर? नाही, माझी नोकरी मी काही बोलत नाही. एक फॅक्टरीचे मॅनेजर आहे, त्यांना म्हटलं साहेब तुम्ही नाही, मला जमायचं नाही, मी फॅक्टरीचा मॅनेजर आहे. काही लक्षात आलं? इथे डायरेक्टर होण्याची हिंमत लोकांची नाही. आता नागपूर मधून कोण हिंमत करणार आहे ते मला बघायचं आहे. जाण्याच्या पूर्वी मला एक नाव घेऊन जायचं आहे.
महिला असो तर पुरुष असो, पण अट काय आहे? यामध्ये लिहिलेली 5 जबाबदारीची सूत्र स्वीकारायची, ती प्रतिज्ञा करायची. बोधिसत्व तनय बनायचं, बोधिसत्व तनया बनायचं, आणि तरच मग डायरेक्टर म्हणून स्वीकार केला जातो, नाहीतर नाही. काही लक्षात आलं आपल्याला? तर अशा प्रकारचं हे प्रबुद्ध भारताचं बाबासाहेबांचं मिशन आहे. त्यांच्या जीवन कार्याची ही पद्धती आहे, आणि याची अंमलबजावणी केली तर समाजाचं कल्याण होणारा कार्यक्रम आहे. देशाचं कल्याण त्यातून होण्याची मुख्य भूमिका आहे. जर हे केलं नाही तर मग काय वेडवाकडं होईल त्याचा आपल्याला काही अंदाज सांगता येणार नाही, त्याची काही कल्पना करता येणार नाही. म्हणून बंधुआणी भगिनींनो, मला आपल्याला अंतिमता हीच विनंती करायची आहे की सर्वांनी नीट विचार करा. आपल्या जीविताचा प्रश्न आहे, समाजाच्या जीविताचा प्रश्न आहे, देशाचा भल्याचा प्रश्न आहे. आम्हाला जर कल्याणकारी काम करायचं असेल, स्वतःचं कल्याण करायचं असेल, कुटुंबाचं कल्याण करायचं असेल, समाजाचं कल्याण करायचं असेल, देशाच्या कल्याणाला हातभार लावायचं असेल, तर आपल्याला बोधिसत्वाचाच वारसा चालवावा लागेल. दुसरा वारसा कामाचा नाही. तर आपण याचा नीट विचार करा, खात्री करा की आपल्याला ते करायचं की नाही. आणि त्याप्रमाणे पुढच्या वेळी जेव्हा मी येईल, आता मी येईल म्हणण्यापेक्षा तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा येईल. तेव्हा आपल्याला नागपूरमध्ये हजारो लोक बोधिसत्व तनय बनणारे पाहिजेत, बोधिसत्व तनया बनणारे पाहिजेत. ही प्रतिज्ञा घेऊन बाबासाहेबांचा अधिकृत वारसा चालवण्यासाठी आम्ही त्यांच्या विचाराचा वारस पाडला पाहिजे. आहे तयारी? आहे चॅलेंज? करा विचार. आणि जर जमत असेल तर मला तसं सांगा, आणि यायला सांगा तरी येईल. नाही तर विनाकारण मी काही यायचो नाही. तुम्ही भोजन नानाला बोलवलं तरी यायचो नाही. माझा इंटरेस्ट फक्त कामामध्ये आहे. कामाला बोलवा. एखादं भोजन नाही दिलं तरी चालेल. शिकवायला बोलवा. पाणी नाही दिलं तरी चालेल. पण विनाकारण म्हणते की भोजन नानाला या आणि परितळाला या, हे असं काही करू नका. मी कुठला परितळाला जात नाही, तो वेळेपणा करत नाही. परितळाला गेलो तो मी परित देसना देतो. नुसती सूत्र म्हणून लोकांची फसगत करत नाही. वेगळी पद्धत आहे. आणि लोकांना सवय लागली नुसती सूत्र ऐकण्याची. एका